वार्तांकन रोखठोक बातमी। शेअर बाजारातील मोठ्या नुकसानीमुळे गरजेच्या गर्तात अडकलेल्या एका मुख्याध्यापकाने पत्नी आणि 2 मुलांना विष देऊन त्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बार्शी तालुक्यातील वैरागजवळील हतीज इथं उघडकीस आली आहे। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हळहळला असून आर्थिक तणावाचे भयावह परिणाम पुन्हा एकदा समोर आलेत। योगेश बाळासाहेब पाटील वय वर्ष 41 हे नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते। प्राथमिक तपासानुसार शेअर बाजारातील गुंतवणुकीत सातत्याने तोटा झाल्याने त्यांच्यावर सुमारे 1,80,00,000 रुपयांचे कर्ज झाले होते। नातेवाईक आणि परिचितांकडून घेतलेल्या पैशांची परतफेड करण्याचा वाढता ताण आणि आर्थिक विवंचना यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलंय। पोलिसांच्या माहितीनुसार योगेश पाटील यांनी प्रथम पत्नी माधुरी पाटील, मोठा मुलगा अथर्व आणि धाकटा मुलगा शिवांश यांना विष दिलं। त्यानंतर स्वतःही विष प्राशन करून गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला। एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा मृत्यू झाल्याने हतीज गावासह संपूर्ण बार्शी तालुक्यावर शोककळा पसरली आहे। उन्हाळी सुट्टीनिमित्त योगेश पाटील हे कुटुंबासह मूळ गावी आले होते। त्यांचे वडील दिवंगत झाले असून आई हयात आहे। मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी आईची माफी मागितल्याचंही समोर आलंय। शेअर बाजारातील गुंतवणुकीचा प्रवास, त्यातून झालेलं नुकसान आणि त्यानंतरची आर्थिक घुसमट याबाबत त्यांनी सविस्तर माहिती नमूद केली असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।